आता आपल्या समोर येतोय, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अनिरुद्ध जोशी. जेव्हा तुझ्या बटाना, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना माझा न राहतो मी, माझा न राहतो मी, हरवून हा किनारा, जेव्हा तुझा बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझा बटाना. आभाळ भाळ होते, आभाळ भाळ होते, होती बटाही पक्षी, होती बटाही पक्षी, ओढून जीव घेते, ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी लाटास अंतरीच्या, लाटास अंतरीच्या, नाही मुळी निवारा, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझा बटाना माझा न राहतो मी, माझा न राहतो मी, हरवून हा किनारा, जेव्हा तुझा बटाना, जेव्हा तुझा बटाना, जेव्हा तुझा बटाना. मस्त झालं. आणि तू इतकं गोड गाणं, परत पुन्हा एकदा सुरेशजींचंच गाणं आहे, वंडरफुल. मला वाटतं एकदा सुरेशजींसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि अनिरुद्ध, तुलाही खूप फोन येतात, तुम्हाला अगदी कॉलर आय डी वगैरे घरी लावून घ्यायला लागला होता, मी असं ऐकलं. हो, ॲक्च्युली माझा मोबाईल तेव्हा बऱ्याच लोकांकडे नव्हता, तर त्यामुळे लँडलाईनवर फोन यायला लागले आणि ब्लँक कॉल्स असायचे. मग शेवटी आम्ही कॉलर आय डी घेतलं. माझा आणि माझ्या वडिलांचा आवाज, बाबांचा आवाज बऱ्यापैकी सिमिलर आहे, तर बाबा फोन उचलायचे आणि बरेचदा असं झालं की मी समजून बाबांशी बोलला गेलो. आणि बाबा येऊन मला सुरुवातीला सांगायला लागले की अरे तुझे असे असे फोन येत आहेत, काही बोलतात, कसंही बोलतात, मुली बोलतात. तर सुरुवातीला ते मला येऊन सांगायला लागले, पण काही दिवसांनी ते बंद झालं. आणि फोन बंद झाले, फोन नाही, बाबांचं सांगणं बंद झालं. आणि मात्र बाबा मला बरेचदा फोनवर बोलताना दिसायचे. बापरे. तुझ्या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर खूप सुरेल गायलास, छान गायलास, तुला खूप खूप शुभेच्छा. आणि अशीच गाण्यात तुझ्या असंच मार्दव आणि ओलावा येत राहो भावनांचा. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. हे माझं अगदी आवडीचं गाणं आहे. सुरेशजींनी अप्रतिम गायलेलं आहे. म्हणजे हे गाणं प्रश्नच नाही. आणि त्यांचं गाणं असं नुसतंच लक्षात नाही, हृदयात छापलं गेलं, इतकं ते सर्वांच्या मनात ठसलेलं गाणं. आणि ते गाणं निवडून ते सादर करणं ही खूप धैर्याची, हिमतीची गोष्ट आहे. आणि तू ते धाडस खूप
निभावून दिलंस असं नाही, खूप सुंदर गायलास, खूप छान, मला खूप आवडलं. आणि नुसत्याच जागा छान गेल्या, नुसताच सूर लागला असं नाही, तर त्या शब्दांचा अर्थही तू सांगण्याचा प्रयत्न करत होतास आणि त्यामुळे भावनाही छान उमटल्या गाण्यात. व्हेरी गुड. मिळालेला आहे अनिरुद्ध. परत ऑल द बेस्ट. थँक्यू.